नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्ट्यामध्ये. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीच्या मे 2026 या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपण आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीमध्ये असलेली ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता या संपूर्ण महिन्यावर लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत याच महिन्यातले दैनंदिन राशी भविष्य, ज्यामुळे शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. म्हणजेच एकाच व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन व मासिक राशी भविष्याचा वेध घेणार आहोत. व शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय या महिन्यासाठी आपल्या राशीच्या मंडळींना ही माहिती सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात, तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मंडळी, याच व्हिडिओच्या खाली विवाह, करिअर कसं निवडावं आणि मे महिन्यातले शुभ मुहूर्त असे काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे. अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पहा. चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागामध्ये हा मे महिना कसा राहणार आहे आपल्या मेष राशीच्या मंडळींसाठी. आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह हा महिन्याच्या पहिल्या 15वड्यात कुंडलीच्या 12व्या घरातून आणि नंतरच्या 15वड्यात कुंडलीच्या पहिल्या घरातून, तेही आपल्याच म्हणजे मेष राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे. कुंडलीतलं जे 12वं घर आहे, जिथून पहिल्यांदा गोचर भ्रमण असणार आहे मंगळाचं, ते ओळखलं जातं व्यय म्हणजे खर्चाचं स्थान. त्यामुळे महिन्याच्या पहिल्या 15वड्यात आपल्याला आर्थिक व्यवहारात फार घ्यावी लागणार आहे काळजी, आणि ती म्हणजे होणाऱ्या अतिरिक्त पैशाच्या खर्चावर ठेवायचं आहे काटेकोर लक्ष. तसेच मंगळ ग्रह हा घातपात, अपघात याचाही कारक ग्रह असल्यामुळे कोणतेही धाडस ज्यामध्ये जीवाला धोका राहील अशा गोष्टींपासून स्वतःला जाणीवपूर्वक लांब ठेवायचं आहे. अगदी जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक. अग्नी, वाहन, धारदार वस्तू, इलेक्ट्रिसिटी या संदर्भात अत्यंत काळजी घ्यायची आहे. काळजीने वागायचं आहे, जेणेकरून कोणत्याही अपघातापासून स्वतःला सांभाळायचं आहे. त्यामुळे ज्या मंडळींचे कामकाज अतिशय रिस्क वाढवणारं आहे त्यांनी तर अवश्य आपल्या कामाच्या ठिकाणी सुद्धा अतिशय काळजीपूर्वक, दक्षतापूर्वक वावरणं महत्त्वाचं राहणार आहे. या पहिल्या 15वड्यात 11 मे पर्यंत तसेच वडिलोपार्जित संपत्ती, जमीन जुमला यांच्या संदर्भात कुटुंबामध्ये काही वाद, भावंडांसंबंधाचे काही नातेसंबंध या संदर्भात सुद्धा काळजीपूर्वक व्यवहार करावे लागतील, सामंजस्य बाळगावे लागेल. नाहीतर कुटुंबातील परस्परांमध्ये असणारं जे वितुष्ट आहे, वादावादी आहे, ती वाढताना दिसेल. विशेष करून काका पुतण्यांमधील नातेसंबंध आणि वाद या काळात विशेष सांभाळावे लागतील. ही सर्व माहिती आपण गेल्या महिन्यात सुद्धा घेतली होती, आठवत असेल तर. परंतु हीच काळजी याही महिन्याच्या पहिल्या 15वड्यात आपल्याला घ्यावी लागणार आहे. मात्र परिस्थितीमध्ये बदल होणार आहे 11 मे नंतर. आपल्याच राशीमध्ये येणाऱ्या आपल्या स्वामीचा जो ग्रह आहे, आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ, तो येत आहे आपल्याच राशीमध्ये. आपल्या कामातील ऊर्जा वाढवायला, कामाचा वेग वाढवायला आणि पर्यायाने आपल्या आर्थिक विवंचना कमी करायला तो मदत करताना दिसेल. तेव्हा हा दुसरा 15वडा आपल्याला आपल्या आर्थिक प्रगतीचा, चांगल्या शुभ परिणामाचा निश्चितपणे अनुभवायला मिळणार आहे. व या मंगळ ग्रहाला साथ मिळणार आहे रवी, बुध, शुक्र आणि गुरु या ग्रहांची. त्यामुळे व्यवहारातील इतर कामं, सरकारी कामं, नोकरी व्यवसायात संदर्भातली काही महत्त्वाचे निर्णय, कामं, कार्य, कागदपत्रांची असलेली कामं, महत्त्वाच्या चर्चा, मीटिंग्स, महत्त्वाच्या लोकांबरोबरच्या असलेल्या गाठीभेटी, आर्थिक आणि व्यावहारिक निर्णय घेण्यासाठी तर हा संपूर्ण महिनाच आपल्याला अनुकूल वातावरणाचा राहणार आहे, फक्त तो पहिला 15वडा सोडता. तेव्हा त्या दृष्टीने अवश्य कामाला लागा. पूर्ण व पूर्व तयारी आधीपासून करून ठेवा. कारण शनीच्या 7.5मध्ये हा सुंदर यशप्राप्तीचा ग्रहयोग तयार झालेला आहे. त्याची संधी आपल्याला बिलकुल सोडून चालायची नाही. तसेच रवी आणि बुध ग्रहाचे या महिन्यातलं गोचर भ्रमण नवीन ओळखी, नवीन नातेसंबंध वाढवायला अत्यंत अनुकूल अशी साथ देणारं असणार आहे. व अडून राहिलेली काही सरकारी कामं पूर्ण करायची असल्यास सुद्धा आपण कामाला लागू शकता या संपूर्ण महिन्यात. या संदर्भातली कामं हाती घेऊ शकता. कारण रवी ग्रह या महिन्यात अनुक्रमे कुंडलीच्या पहिल्या
आणि दुसऱ्या घरातून गोचर भ्रमण करणार आहे, जे यासाठी शुभ आणि भाग्यकारक सुद्धा समजलं जातं. कुटुंबातील वडीलधारी मंडळी, कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी वर्ग, समाजातील प्रतिष्ठित आणि जबाबदार व्यक्ती, सरकारी अधिकारी वर्ग यांची सुंदर साथ, मदत, सहकार्य, मार्गदर्शन घेण्यासाठी हा संपूर्ण महिना आपल्या राशीला बुध आणि रवीच्या कारकत्वामुळे शुभ राहणार आहे. त्यामुळे कुटुंबातील वडिलोपार्जित जमीन जुमला, स्थावर मालमत्ता या संदर्भातले प्रश्न मार्गी काढण्यासाठी अवश्य जे काही निर्णय घ्यायचे असतील ते काही किंवा जी काही कृती करायची असेल ती अंमलामध्ये आणण्यासाठी या महिन्यातली दुसऱ्या आठवड्यातल्या नंतरची वेळ शुभ राहील. तसेच मंगळ ग्रहाचा शुभ परिणाम म्हणजे जागेच्या संदर्भातली कामं पूर्णत्वाला जायला, नवीन जागेमध्ये गुंतवणूक करायला, जुन्या जागेचे प्रश्न सोडवायला, आपल्या जागेत घर बांधणीचा निर्णय घ्यायला, आपण घेतलेल्या मेहनतीला योग्य न्याय द्यायला मदत होईल असं वागणारा राहणार आहे मंगळ ग्रह. तेव्हा अवश्य सुरुवात करू शकता 11 मे नंतर. तसेच जी मंडळी आपल्या कार्याच्या, नोकरी, व्यवसायाच्या, व्यापाराच्या निमित्ताने इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल, IT, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, ॲडव्हर्टिजमेंट्स, मार्केटिंग, बँकिंग, फायनान्स, शेअर मार्केट, टॅक्स कन्सल्टेशन्स, इन्व्हेस्टमेंट सेक्टर, जर्नलिझम, मेडिकल, हॉटेल अशा क्षेत्रामध्ये कार्यरत असतील त्यांच्यासाठी हा महिना विशेष शुभ आणि लाभ देणारा राहणार आहे. तेव्हा नवनवीन संधीवर अवश्य लक्ष ठेवून सुद्धा चालायचं आहे आणि या संधीचा लाभ आपल्याला पुरेपूर घ्यायचा आहे, बिलकुल चुकवून चालणार नाही. पंचम स्थानाचा स्वामी ग्रह रवी या महिन्यात अत्यंत शुभ गोचर भ्रमण स्थितीमध्ये असल्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे निर्णय घेण्यासाठी, काही महत्त्वाच्या परीक्षा देण्यासाठी अनुकूल साथ देणारा राहणार आहे संपूर्ण महिन्यासाठी. त्याचा अवश्य विद्यार्थ्यांनी सुद्धा लाभ घ्यावा. तर हेच पंचम स्थान संततीसाठी शुभ मानलं जातं. त्यामुळे आपल्या राशीच्या पालकवर्गाने आपल्या मुलांच्या भवितव्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असल्यास अवश्य ते घेऊ शकतात. तसेच ज्यांना संतती विषयामध्ये निर्णय घ्यायचा आहे अशा जोडप्यांनी सुद्धा हा महिना शुभ राहील याची खात्री ठेवावी. पहिला पंधरवडा काळजी घेण्याचा अर्थातच राहणार आहे. तर गुरु आणि शुक्र ग्रहाची साथ प्रेमसंबंध, गुंतवणूक, संतती, जुन्या गुंतवणुकीतून फायदा, प्रॉफिट बुकिंग, विवाह यासाठी अनुकूल वातावरणाची साथ देईल. कुटुंबाच्या आर्थिक हिताचे निर्णय या महिन्यात अवश्य घेऊ शकता. तर ज्यांना कामानिमित्ताने घरापासून लांब जायचं आहे, प्रवास करायचा आहे, त्यांनी अवश्य तसे नियोजन करायला बिलकुल हरकत नाही. व्यावसायिक मंडळींना हा महिना लाभाचा राहणार आहे. शुक्र ग्रहाची साथ या महिन्यात व्यावसायिकांना उत्तम असणार आहे. मंडळी, आपल्या राशी व नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचे व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर आणि उच्च शिक्षण या संदर्भात कुंडली कसं मार्गदर्शन करतं या माहितीचे व्हिडिओ नुकतेच आपल्या चॅनलवर प्रकाशित केलेले आहेत आणि या दोन्ही व्हिडिओंची लिंक ना या व्हिडिओच्या खाली मिळणार आहे. त्यामुळे स्वतःबद्दल अजून जास्त माहिती आपण घेऊ शकता. आता प्रथम स्थानात 11 मे नंतर येणारा मंगळ ग्रह जरी चांगला असला तरी तो स्वभावातली मात्र ऊर्जा वाढवेल. कामाला गती देणारा असला तरी कामातील आणि निर्णयातील उतावळेपणा मात्र आपल्याला टाळायचा आहे, कारण तो वाढवतो उतावळेपणा. व आपल्या रागावर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागणार, म्हणजे चांगल्या संधीचं सोनं व्हायला मदत होईल. आपल्या आरोग्याचा या महिन्यातला विचार करता पित्ताचे त्रास सांभाळावे लागतील. एखादी शस्त्रक्रिया याही महिन्यामध्ये शरीरावर संभवते, त्यासाठी डॉक्टरांचं सेकंड ओपिनियन अवश्य घेऊ शकतात. असं असलं तरी या महिन्यात अगदी सुरुवातीपासून रवी ग्रहाची साथ अनुकूल लाभणार असल्यामुळे आरोग्याच्या जुन्या प्रश्नांवर काम करायला, योग्य डॉक्टरी सल्ला घ्यायला हा महिना आपल्या आरोग्याच्या दृष्टीने शुभ राहणार आहे. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून अत्यंत सूक्ष्म पद्धतीने अगदी डिटेलमध्ये करून घ्यायचं असल्यास अवश्य आपणही आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करावी. हे मार्गदर्शन फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहजरित्या मार्गदर्शन घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार करता FMCG, IT, बँकिंग, फार्मा, फायनान्स, पॉवर, इंजिनिअरिंग, केमिकल हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यायला विसरू नका. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी संपूर्ण महिनाच लाभाचा राहणार आहे. 11 मे नंतर पॉवर, इलेक्ट्रॉनिक, इंजिनिअरिंग या सेक्टरवर जरा चांगल्या अर्थाने लक्ष ठेवायला हरकत नाही.
उतावळेपणा मात्र याही महिन्यात टाळायचा आहे. तर मंडळी, ही होती या मे महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. यालाच आपण म्हणतो मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस सूक्ष्म पद्धतीने समजायला अजून जास्त सोपं जाईल. चला सुरुवात करूया. दैनंदिन राशी भविष्य. महिन्याची सुरुवात राहणार आहे शुभ आणि लाभदायक. म्हणजे 1 आणि 2 मे महत्त्वाच्या कामासाठी, कोर्ट कचेरीची कामं, काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल राहतील. वैवाहिक आणि व्यावसायिक निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता जे शुभ ठरतील. जोडीदाराचे साथही उत्तम लाभेल. लग्न कार्य अशा विषयाच्या चर्चा करणं, विवाहाचे मुहूर्त ठरवणं यासाठी हे दिवस शुभ असतील. 3-4 मे हे पुढचे 2 दिवस व्यवहारातली सावधानता राखायची आहे. वादावादीपासून स्वतःला जरा लांब ठेवायचं आहे. सामंजस्याने प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला वावरायचं आहे आणि जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती लक्ष द्यायचं. लांबचे प्रवास टाळलेले उत्तम. 5 ते 12 मे हे पुढचे 8 दिवस आपल्या कार्याच्या अनुषंगाने भाग्याची साथ उत्तम मिळवून द्यायला मदत करतील. यात्रा, धर्मकार्य, मंगल कार्य यासाठी हे दिवस शुभ राहतील. मित्र, नातेवाईक, वडीलधारी मंडळी, वरिष्ठ अधिकारी यांची कामाच्या संदर्भात उत्तम साथ मिळेल. त्यांची मदत घ्यायला या काळात हरकत नाही. नोकरीमध्ये अनुकूल परिणाम साधू शकता. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी हे दिवस शुभ राहतील. धनवृद्धी, भाग्यवृद्धी याचा अतिशय उत्तम अनुभव या काळात मिळेल. थांबून राहिलेल्या कामाला पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी हे दिवस उत्तम राहतील. 13-14 मे हे पुढचे 2 दिवस कुटुंबाच्या आणि स्वतःच्या आरोग्याकडे जरा जास्त लक्ष द्यावे लागणारे असतात. नवीन गुंतवणूक, महत्त्वाचे निर्णय या काळात जरा सांभाळून घ्या. उसनवारी आणि उधारी टाळा. परदेश गमनाची संधी मात्र या काळात घेऊ शकता. थोडे आर्थिक खर्च वाढतील, त्यामुळे अनावश्यक खरेदी टाळलेली उत्तम. पुढचे 6 दिवस 15 ते 20 मे अतिउत्तम दिवस राहतील स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी. महत्त्वाचे निर्णय या काळात अवश्य घेऊ शकता. उत्साह आणि आनंद वाढवणारे दिवस. नवीन गुंतवणूक, जुन्या गुंतवणुकीतून प्रॉफिट बुकिंग यावर अवश्य लक्ष असू द्या आणि निर्णय सुद्धा घेऊ शकता. 21-22 मे हे पुढचे 2 दिवस घराच्या आणि घरगुती कामांकडे जरा लक्ष द्यावं लागेल. कुटुंबातील थोड्याशा कुरबुरी वाढताना दिसतील. मात्र भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्री, गुंतवणुकीसाठी दिवस शुभ राहतील. 23-24 मे हे पुढचे 2 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार, भांडवलदार यांच्यासाठी शुभ राहतील. प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक, महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज यासाठी अनुकूल अशा या दिवसाची साथ मिळेल. 25-26-27 मे हे पुढचे 3 दिवस आरोग्याच्या आणि हितशत्रूच्या संदर्भात काळजी घ्यायला सांगत आहेत. धावपळ, दगदग सांभाळा. विरोधकांच्या हालचालींवरती लक्ष द्या. अनावश्यक धाडस बिलकुल करू नका. 28-29 मे व्यापार, उद्योग, महत्त्वाचे निर्णय, कोर्ट कचेरीची कामं यासाठी हे दिवस शुभ राहतील. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 मे थोडेसे सांभाळून निर्णय घ्या असे सांगणारे आहेत. वादावादीपासून स्वतःला लांब ठेवा आणि आरोग्य सांभाळा. तर मंडळी, ही होती ह्या मे महिन्यातल्या 31 दिवसांची परिपूर्ण माहिती. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी हनुमंताची आणि गणेशाची उपासना, मंत्र साधना अवश्य वाढवा. यासाठी शक्य झालं तर रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र आणि संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष या स्तोत्रांचं पठण अवश्य सुरू ठेवा. तर मंडळी, ही होती मेष राशीची संपूर्ण माहिती या मे महिन्याच्या मासिक आणि दैनंदिन राशी भविष्याची. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवडला आहेच तर लाईक सुद्धा करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं अप्रतिम संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या मगाच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोनपे करा. त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार, स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कुणीही याचं वाचन आणि पारायण करू शकता. 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा पुस्तक आपण 151 रुपये फोनपे करून घरपोच मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाच्या ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहेत. मंडळी, त्याचप्रमाणे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती, एकाग्रता यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, लक्ष्मी कवडी,
दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र ज्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत, हे सुद्धा आपण घरपोच मागवायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असा हा मे महिना आपल्या राशीला सुख समृद्धीचा जाओ, भाग्याचा जाओ हीच भगवंताचरणी प्रार्थना. या ठिकाणी आपण विश्रांती घेऊया. पुन्हा एकदा आठवण करतो, आपली राशी आणि आपल्या राशीच्या असलेली 2.25 नक्षत्र म्हणजे 3 नक्षत्र हे नक्की आपलं काय गुणवैशिष्ट्य सांगतायत, आपल्या करिअरला कोणत्या ठिकाणी वाव चांगला राहील, काय गुणदोष आपल्यामध्ये असू शकतात, त्यासाठी आपण काय करू शकतो, याची संपूर्ण सखोल माहिती घेण्याचा व्हिडिओ आणि करिअर निवडण्यासाठी, उच्च शिक्षणाची पायरी ओळखण्यासाठी नक्की कुंडली मार्गदर्शन आपल्याला कसं केलं जातं याच्या माहितीचे व्हिडिओ प्रकाशित केलेत. ह्या दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली दिलेली आहे, अवश्य ते व्हिडिओ पहा. मंडळी, पुढच्या भागात मेष नंतर येणाऱ्या वृषभ राशीला अवश्य जाणकारी घेण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.